नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. लेखांक 13. दत्तप्रभूंची इच्छा. दुपारी मोकळा वेळ मिळाल्यावर मी प्रल्हाद पटेल यांच्या 22 एकर शेताला वळसा मारून मागे असलेल्या वीडभट्टीच्या शेजारून वाहणाऱ्या एका छोट्याशा परंतु सुंदर अशा रानवे नावाच्या नदीमध्ये कपडे धुवून घेतले. या चित्रामध्ये आपल्याला बमनी तिराहा इथली पटेलांची धर्मशाळा आणि त्याला वळसा मारून वीडभट्टीच्या शेजारून वाहणारी रानवे नदी जी निळ्या रंगात दाखवली ती दिसते. तिथल्याच खडकावरती 5-10 मिनिटात कपडे वाळलेसुद्धा. संध्याकाळी प्रल्हाद पटेल आले आणि माझ्या शेजारी येऊन बसले. त्यांच्याविषयी ते सांगू लागले. गेली 21 वर्षे अव्याहतपणे न चुकता 27 किलोमीटर दूर जाऊन ग्वारी घाटावरील नर्मदा दर्शनाची वारी ते करत होते. ते मला म्हणाले, मला काय वाटले माहीत नाही, परंतु तुम्ही आज इथे मुक्काम करावा अशी दत्तप्रभूंची इच्छा आहे असा संकेत मला झाला, म्हणून मी तुम्हाला थांबवले. नाहीतर शक्यतो मी कोणालाच थांबवत नाही. भारतीय जनता पक्षाच्या कार्याविषयी ते अतिशय तळमळीनं बोलत होते. या पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षांची नुकतीच पुण्यामध्ये काही कामानिमित्त माझी भेट झाली होती व ते त्यांच्यासोबत जावडेकरांच्या मुलाच्या पुस्तक प्रकाशनाच्या एका कार्यक्रमाला देखील मला घेऊन गेले होते. हे सांगितल्यावर तर डॉक्टर प्रल्हाद पटेल माझ्या इथून हलेच नात, कारण हेच राष्ट्रीय उपाध्यक्ष सध्या मध्य प्रदेशचे प्रभारी होते आणि पटेल साहेबांना पुन्हा एकदा तिकिटाची आस लागली होती. मग मात्र मी अतिशय नम्रपणे परंतु स्पष्टपणे त्यांना सांगितले की आध्यात्मिक जीवन आणि राजकीय जीवन यांची सरमिसळ करणे कसे धोक्याचे आहे. आपल्या जीवनात जे काही होते आहे ती परमेश्वराची इच्छा आहे असे मानून जर आपण कार्य करत राहिलो तर आपले वैयक्तिक जीवन देखील सामाजिक होऊन जाते. मी सांगतो आहे ते सर्व त्यांना पटत होतं, परंतु वळत नव्हतं. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही आता राजकीय महत्त्वाकांक्षा थोडी कमी करून आध्यात्मिक मार्गाकडेच लक्ष द्यावं, कारण त्यांचा मूळचा पिंड राजकीय नव्हता हे मला स्पष्टपणे कळत होते. त्यांच्यातील सज्जनपणाचा वापर राजकारणी करून घेत असणार हे मी सांगितल्यावर त्यांनी लगेच होकार दिला. आमची अशा पद्धतीने बरीच चर्चा झाली. मला अशी चर्चा करायला फारसे आवडत नाही, परंतु समोरचा मनुष्य जर पोटतिडकीने विचारत असेल आणि आपल्याकडे त्याचे उत्तर असेल तर मात्र ते दिलेच पाहिजे. या शुद्ध भावनेतून मी त्यांच्याशी बोलत होतो. सरते शेवटी ते म्हणाले, आता मला कळाले दत्तप्रभूंनी तुम्हाला का थांबवायला सांगितले. कारण त्यांनी दत्तप्रभूंना साकडे घातले होते की या निवडणुकीला मी उभे राहू की नको हे मला तू सांग. मला जी प्रेरणा झाली ती मी त्यांना सांगितले. आता ऐकणे न ऐकणे त्यांच्या हातात. आमची चर्चा थांबते न थांबते तोच होशंगाबाद हे तत्कालीन नाव त्या गावाचं होतं आणि बैतूल या भागातील 4 परिक्रमावासी मुक्कामासाठी आले. यामध्ये गुज्जर समाजाचे काका पुतणे होते. ओमप्रकाश पटेल गुज्जर हे काकाचे नाव आणि सूरजसिंग पटेल गुज्जर हा पुतण्या होता. माधवसिंग ओमप्रकाश गुज्जर पटेल हा त्याचा मुलगा त्या भागात सक्रिय कार्यकर्ता होता. अजून 2 परिक्रमावासी होते. त्यातील एकाचे नाव होते रुस्तमसिंग गुज्जर उर्फ जग्गू आणि दुसरा यशवंतसिंग गुज्जर हा सरपंच होता. तत्कालीन होशंगाबाद जिल्ह्यातील पाटणी, साईखेडा, बाबई, मारेगाव ही त्यांची गावे होती. त्यांचे परिक्रमेतले अनुभव ऐकत ऐकत हळूहळू पाठ टेकली. इथली बहुतांश आडनावे जातीवरूनच आहेत आणि जातीच्या बाहेर शक्यतो कोणीही विवाह करत नसल्यामुळे तुम्हाला चेहरेपट्टी पाहता क्षणी मनुष्य कुठल्या समाजाचा आहे हे बऱ्यापैकी सहज ओळखता येते. या भागातील खूप स्थानिक लोक परिक्रमा करतात. त्यांच्या पायांना गती देखील चांगली असते. सोबत एखादं गाठोडं किंवा बोचकं घेऊन ते डोक्यावर ठेवून चालतात. महिलांचा देखील लक्षणीय सहभाग यामध्ये असतो. या चित्रामध्ये आपल्याला मध्य प्रदेश आणि गुजरातमधल्या ग्रामीण भागातल्या परिक्रमावासींचा सर्वसाधारण पेहराव कसा असतो ते लक्षात येते. एखादी पिशवी, ज्याला मराठीमध्ये तोबरा म्हणतात, ती घेऊन त्यात सामान भरून ते डोक्यावरती घेऊन हे लोक चालत असतात. या उलट पुण्या मुंबईकडच्या परिक्रमावासींचा टक्का अलीकडे वाढलेला आहे. ते मात्र अतिशय भारी भारी ट्रेकिंग सॅक्स, शूज, स्लिपिंग बॅग्स वगैरे घेऊन येतात. शहरी भागातल्या सुसज्ज परिक्रमावाशांचं काही प्रातिनिधिक चित्र आपण आता बघतोय.
दोघांना येणारे अनुभव थोड्याफार फरकानं सारखेच असतात. जितके तप अधिक तितका अनुभव अधिक, जितक्या सुविधा अधिक तितकी नर्मदा मैया दुर्लभ, असा सोपा फंडा आहे. रात्री छान झोप लागली. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जाग आली. रानवे नदीकडे जाण्याचा रस्ता दिवसा पाहून ठेवला होता, त्यामुळे पहाटेच्या अंधारात देखील त्याच रस्त्याने नदी गाठली. तिथे मस्त थंडगार पाण्याने स्नान केले. तत्पूर्वी शौच आटोपून घेतले. याला इकडच्या भाषेमध्ये डोलडाल जाणं असे म्हणतात. परिक्रमेशी संबंधित असे अनेक शब्द पुढे तुम्हाला वेळोवेळी सांगेनच. आता विषय निघालाच आहे, तर या दुर्गंधीपूर्ण विषयाबद्दल थोडंसं बोलूयात. रामदास स्वामींनी सांगितलं आहे, उदकी सांडी गुरळी तो एक मूर्ख. गुरळी म्हणजे विष्ठा किंवा लेंडी. विष्ठा ही जर मातीमध्ये गेली तर तिचे सोने होते. मातीमध्ये पुरेसे जीवाणू आहेत आणि तशी व्यवस्था आहे की जी कमीत कमी वेळामध्ये तिचे विघटन करून माती बनवते. परंतु तीच विष्ठा जर पाण्यामध्ये मिसळली तर मात्र त्या पाण्याचं रूपांतर ती विषामध्ये करते. सांडपाण्याला जो काळा रंग येतो ना, तो या विष्ठेतील जीवाणू विषाणूमुळेच. अगदी मांजरासारखे छोटे प्राणीसुद्धा व्यवस्थित मातीमध्ये खड्डा करून त्यामध्ये शौचसंमार्जन करून तो खड्डा पुन्हा झाकून टाकतात. परंतु माणसांना आजही विष्ठा कुठे टाकावी याचा विवेक नाही, हे दुर्दैवी सत्य आहे. माझे असे स्पष्ट मत आहे की मानवी विष्ठा जोपर्यंत पाण्यामध्ये मिसळते आहे तोपर्यंत जलशुद्धीकरण हा विषय शक्य नाही. शक्य होईल तितक्या लोकांनी शोषखड्डे किंवा अन्य मार्गाने आपली विष्ठा मातीच्या आत कशी राहील याचा प्रयत्न करावा. या विषयातील चिंतन मी फार पूर्वीपासून केलेलं असल्यामुळे मी असा निश्चय केला होता की संपूर्ण परिक्रमेदरम्यान माझ्या डोलडालचा मागमूसही कोणाला लागला नाही पाहिजे. त्यामुळे भरपूर वेळ घेऊन मी अतिशय लांबची निर्मनुष्य जागा शोधत असे आणि व्यवस्थित खड्डा करून किंवा झाकण्यासाठी आधीच वाळू किंवा माती गोळा करून किंवा पालोपाचोळा घेऊन मगच कार्यक्रम उरकत असे. या पद्धतीने विघटन देखील त्वरित होते आणि निसर्गाचा समतोल राखला जातो. पाण्यामध्ये विसर्जन झाल्यावर मात्र सगळेच अवघड होते. दुर्दैवाने बहुतांश परिक्रमावासियांकडे हा विवेक नसल्याचे मला आढळून आले. असो, आपण उद्या सकाळी देखील बोलणार आहोत असे मला डॉक्टर प्रल्हाद पटेल यांनी आधीच सांगून ठेवले होते आणि तसेही आज 20-25 किलोमीटर चालण्याचा विषय नव्हता. त्यामुळे मी पूजा आरती वगैरे आटोपून शांत बसून राहिलो. प्रल्हाद पटेल शेजारी येऊन बसले आणि आम्ही पुन्हा छान गप्पा मारल्या. आदल्या रात्री त्यांच्या मुलीने मंदिरातील सर्व पूजा अर्चा स्वतः केली होती व आताही तीच करत होती. माझे विवाह या विषयावरील चिंतन मी त्यांना सांगितले आणि मुलांना लवकरात लवकर चतुर्भुज करण्यास सुचवलं. त्यांना देखील माझे विचार पटत होते आणि तुम्हाला लवकरच चांगली बातमी कळवतो असे त्यांनी मला सांगितले. खरोखरीच माझी परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर काही काळातच त्यांच्या मुलीचा विवाह त्यांनी इंदोरला करून दिला आणि मला आवर्जून कळवले देखील होते. मी माझा फोन स्विच ऑफ करून आलो होतो व कदाचित तो बंदच करून टाकावा असा माझा मानस होता आणि त्यामुळे एका मित्राचा पाठ असलेला क्रमांक मी सर्वांना माझ्याशी संपर्काचे माध्यम म्हणून सांगायचो. बऱ्याच लोकांनी माझे काढलेले फोटो याच क्रमांकावर पाठवून दिले. अर्थात माझ्या त्या मित्राला फारसे तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे त्यातील बरेचसे फोटो त्यांच्या हातून डिलीट झाले. परंतु तरी देखील जे काही फोटो शिल्लक राहिले त्यांची संख्या शेकड्यामध्ये आहे आणि तीच चित्रे मी या लेखमालेमध्ये टाकत आहे. प्रल्हाद पटेल यांची आज्ञा घेऊन पुढे निघालो, परंतु त्यांनी सांगितले की पुढे मनेरी गाव आहे, तिथे देखील त्यांचा दवाखाना असून तिथे ते दर बुधवारी दिवसभर थांबतात. त्यामुळे कदाचित नर्मदा मातेचे दर्शन घेऊन ते तिथे येतील तेव्हा त्यांची आणि माझी भेट होऊ शकते. वहीमध्ये मी डॉक्टर प्रल्हाद पटेल यांचा शिक्का मारून घेतला. नर्मदे हर असे म्हणून मी पाऊल उचलले. दिवसभराच्या विश्रांतीमुळे पायात चांगली ताकद आली होती. मध्ये एका बंगलेवजा घरातील माणसाने नर्मदे हर असा आवाज दिला आणि कोरा चहा पाजला. उभ्या उभ्याच मी तो चहा घेतला. तोपर्यंत त्याच्या मुलाने मोबाईलवर माझे काही फोटो काढले. त्यातलाच एक फोटो आपण बघताय. मी फोमच्या मॅटवर वाळत घातलेला गमछा, लंगोट आणि पोटाच्या कप्प्यामध्ये ठेवलेली छोटीशी डायरी आपल्याला दिसेल. इतक्या छोट्या गावामध्ये ब्युटी पार्लर देखील होते, हे एक आश्चर्यच आहे. अजून एक फोटो त्याच मुलाने काढलेला आहे. धनपुरी गावासोबत जबलपूर जिल्हा संपला आणि मंडला या आदिवासी जिल्ह्यामध्ये आपले स्वागत आहे अशी पाटी लागली. पाटीवर लिहिलेली अंतरे किलोमीटरमध्ये अशी होती: मंडला 95 किलोमीटर, निवास 30 किलोमीटर, कुंडम 45 किलोमीटर, दिंडोरी 112, शहापुरा 66, गोगोवा पार्क 52. चालताना मध्ये पहाडीखेडा नावाचे एक गाव लागले. इथे एक भव्य दिव्य वटवृक्ष होता
आणि त्याच्याखाली एका अतिशय प्राचीन आणि सुंदर मंदिराचे भग्न अवशेष अस्ताव्यस्त पडलेले होते. तिथे खूप भव्य असे तळे होते आणि त्या तळ्यामध्ये शिंगाड्याची शेती कशी करतात ते मी पहिल्यांदाच पाहिले. शिंगाडे साधारण दसऱ्याच्या आसपास येतात आणि पौष महिन्यामध्ये संपून जातात. याची लागवड करावी लागते. त्यासाठी गवताचे भारे बांधून त्याच्यामध्ये बीजारोपण केले जाते आणि ते भारे तलावामध्ये फेकून दिले जातात. गवत सडले की रोपे उगू लागतात. पहाडी खेडा गावातलं शिंगाड्याचं तळं आपण बघतोय. शिंगाडे हा प्रकार आपल्याला इथे फारसा पाहायला मिळत नाही. काळ्या रंगाचा भाजलेला कंद डिगाने वगैरेला आपण कधीतरी बाजारात पाहिला असेल, तेच हे शिंगाडे. हे शिंगाडे वाळवून त्याचे पीठ करून ते उपासाला खाण्याच्या पदार्थामध्ये देखील वापरले जाते. मुळात हे कंद काळे नसतात. हिरवट जांभळ्या रंगाची गाठ या वेलीसारख्या पसरणाऱ्या पानवनस्पतीच्या मुळाला येत असते. याचे कमलवृक्षांसोबत अक्षरशः जंजाळ तलावामध्ये पसरलेले असते. ते इतके भयानक असते की याच्यामध्ये अडकलेला मनुष्य बाहेर निघणे अवघड असते. शिंगाड्याची वनस्पती कशी असते हे आपण आता बघतोय. मुळाशी असलेली ही जी गाठ आहे तोच शिंगाडा. तरी देखील एक माणूस बसेल अशा एकाच लाकडाच्या उणक्यामध्ये कोरलेल्या डोंगा नावाच्या नावेमध्ये बसून लोक शिंगाडे गोळा करत असतात. काही लोक ट्रकच्या टायरची इनर हवा भरून घेतात आणि त्याच्या मधोमध दोरीने बांधून मुडपून त्याच्यावर घोड्याप्रमाणे बसतात आणि शिंगाडे गोळा करतात. या प्रकारामध्ये संपूर्ण शरीर दिवसभर ओले राहते. शिंगाडे गोळा करण्याच्या काही पद्धती आपण बघतो इथे. हे काम अतिशय संयमाचे आहे. वेचलेल्या शिंगाड्यांना माशांचा अतिशय घाणेरडा वास येत असतो. शिंगाडे गोळा केल्या गेल्या काठावर आणून दिले जातात. जिथे घरातील एखादी स्त्री ते निखाऱ्यावर चांगले भाजून काढते किंवा बांबूच्या टोपलीमध्ये चांगली वाफ देते. इथे त्यांचा वास बऱ्यापैकी जातो आणि काळा रंग त्यांना प्राप्त होतो. त्यानंतर एका विळीवर पटापट कापून टरफले काढले जातात आणि जागेवरच ते शिंगाडे विकले जातात. मला एका माईने पिशवीभर शिंगाडे दिले. हे कसे खातात हे मला माहिती नव्हते. ते मी तिच्याकडून समजावून घेतले आणि थोडेफार खाल्लेसुद्धा. परंतु त्याला येणारा माशांचा वास काही केला जात नव्हता. त्यामुळे पुढे मी लहान मुलांना ते वाटून टाकले. इथले लोक आवडीने शिंगाडे खातात. पिष्टमय पदार्थ, प्रथिनं आणि विटामिनचा मोठा साठा त्यांना यातून मिळतो. शिंगाड्याचं पीठ उपासाला देखील चालतं. पुढे एक मोठी औद्योगिक वसाहत लागली. इस्पात बनवणारी एक मोठी कंपनी उजव्या हाताला होती. रेल्वेमध्ये मिळणारे रेल नीर बनवणारी फॅक्टरी, PVC पाईप बनवणारी फॅक्टरी आणि एक भव्य LPG गॅसचा प्लांट देखील होता. या महामार्गावरून मोठ्या मालगाड्या अर्थात ट्रकची खूपच वर्दळ होती. अतिशय वेगाने ट्रक जात असत. त्यामुळे मी एकदाही रस्त्यावरून चाललो नाही, तर कडेच्या पट्टीवरून चालत राहिलो. परंतु या बाजूच्या पट्ट्या अतिशय खडबडीत आणि खड्यांनी भरलेल्या होत्या. त्यामुळे चालताना पायाला खूप त्रास होत होता. बहुतांश परिक्रमावासी हे रस्त्याच्या मधोमध चालत आहेत असे माझ्या लक्षात आले, जे अतिशय धोकादायक होते. त्या परिक्रमावासींना चुकवण्यासाठी गाड्यांना मोठी कसरत करावी लागे आणि चुकून मागून एखाद्या चालकाचे दुर्लक्ष झालेच तर अपघात निश्चित होता. मी स्वतः एक बऱ्यापैकी चांगला चालक असल्यामुळे मी विरुद्ध दिशेने अर्थात रस्त्याच्या उजव्या बाजूने चालत राहिलो. त्यामुळे मला समोरून येणारे वाहन दिसत राहायचे आणि चालकाला देखील मी दिसायचो आणि मागून येणारे अर्थात मला न दिसणारे वाहन माझ्यापासून थोडे लांब राहायचे. डोंडी, मेंढी, ताकवेली ही गावे ओलांडत मणेरी गाव गाठले. इथे डॉक्टर प्रल्हाद पटेल यांचा दवाखाना कुठे आहे हे विचारल्याबरोबर लोकांनी दवाखाना दाखवला. शेजारीच एका शिंप्याचे दुकान होते. इकडे शिंपी लोकांना नामदेव असे म्हणतात. संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी त्यांच्या काळात केलेल्या भारत भ्रमणाचे हे पुण्यफळ आहे. त्यांनी अतिशय अगत्याने मला दुकानात बसवून घेतले. आजूबाजूचे दुकानदार देखील लगेच गोळा झाले. यांना एक तरुण मुलगा होता. लहान मुले आणि युवक म्हणजे माझ्यासाठी जीव की प्राण. कारण नवीन काहीतरी शिकण्याची जिद्द, उमेद आणि गरज यांनाच अधिक असते, मग ते चांगले असो वा वाईट. त्यामुळे अधिकाधिक चांगले कोणाला द्यायचे असेल तर ते या पिढीलाच द्यावे. हे दुकान श्री विजय नामदेवजी यांचे होते. डॉक्टर प्रल्हाद पटेल हे यांचे पोटभाडेकरू होते. आपण बघतोय मणेरी गावातला डॉक्टर प्रल्हाद पटेल यांचा दवाखाना डाव्या हाताला दिसतोय आणि विजय नामदेवजी, त्यांचा मुलगा सत्यम आणि शेजारचा दुकानदार हे सर्वजण इथं उभे आहेत. डॉक्टर साहेब अजून यायचे होते, परंतु त्यांचा कंपाऊंडर आला होता.
व त्याने दवाखाना उघडून औषधे वाटायला सुरुवातसुद्धा केली होती. नामदेव यांनी आत घरामध्ये भोजनासाठी बोलवले व अतिशय सुग्रास जेवण वाढले. त्यांचा मुलगा सत्यम आदबीने सर्व पदार्थ वाढत होता. याला लष्करामध्ये भरती होण्याची प्रेरणा मी दिली, कारण त्याची तब्येत चांगली होती. त्याला बऱ्याच परीक्षांबद्दल माहितीच नव्हती. ती सांगितल्यामुळे आणि कुठे माहिती शोधायची ते शिकवल्यामुळे तो खूप खुश झाला. विजय नामदेव यांनी मला एक सुई दोरा दिला, जो मला पुढे अनेक वेळा खूप कामाला आला. या सर्वांचे निरोप घेऊन मी तिथून पाय उचलला आणि अथक चालत कोहानी, भादरी गावे मागे टाकत सकरी गाव गाठले. नाही नाही म्हणता दुसऱ्याच दिवशी 22 किलोमीटर अंतर माझ्याकडून सहज तोडले गेले होते. नर्मदे हर, नर्मदे हर.